पुढं संकट आहे हे कळून सुद्धा हट्टानं त्याच रस्त्यानं जाणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. गाडीचा वेग असो किंवा कोणतंही व्यसन, अति झालं की मृत्यूचं संकट अटळ आहे हे आपल्याला कळत नाही का? मोबाईलचा अतिवापर सुद्धा चिडचिडपणा करायला भाग पाडतो. तरीही आपण वेगळं करायला किंवा वेळीच रस्ता बदलायला तयार नसतो. ज्ञानेश्वरीचा उपदेश आचरणात आणला पाहिजे. हा जी मार्गी चालता पुढा सिंहू झाला अवचिता, तो तव चुकविता लागू आधी. रस्त्यानं चालत असताना पुढं अचानक सिंह आला तर त्याला चुकवून रस्ता बदलण्यात कधीही फायदाच. विषय हा आहे की पुढं संकट आहे, रस्ता बदलला पाहिजे. बरं, रस्ता बदलणं म्हणजे माघार घेणं नाही. असं म्हणतात, दिशा बदलली की दशा सुद्धा बदलणार. तर बदला, पण काहींना मुद्दाम जीव देण्यासाठीच त्या रस्त्यानं जायचं असतं. आता यावर आपला नाईलाज आहे. तरी जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं की बुडे बांधून या दगड, तेथे काय कोड धावायचे. अरे, जो स्वतःच कमरेला दगड बांधून पाण्यात उडी घेऊन जीव द्यायला चाललाय, त्याला वाचवायला जाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालण्याची गरज नाही. रामकृष्ण हरी.